मंडळी, काल रात्री अजितदादा गटाचे नेते बाबा सिद्दीकी यांच्यावर काल निर्घृणपणे गोळीबार करण्यात आला। त्यानंतर त्यांना उपचारासाठी लीलावती हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं, पण तिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं। आता त्या हत्या प्रकरणामध्ये 3 धक्कादायक मोठे खुलासे समोर आले। नेमकं काय आणि कसं घडलं? शूटर्स खरंच लॉरेन्स बिश्नोई गँगचे मेंबर आहेत का? आणि ते गेल्या 2 महिन्यांपासून बाबा सिद्दीकी यांच्या घराची रेकी का करत होते? सगळं सविस्तर जाणून घेऊ। नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्ही पाहताय विषयच भारी। मंडळी, सुरुवातीला घटनेबद्दल जाणून घ्यायचं झालं तर काल रात्री 9 वाजता बाबा सिद्दीकी आणि त्यांचे पुत्र आमदार जिशान सिद्दीकी हे खेरवाडी येथील त्यांच्या कार्यालयात होते। सुमारे 9:30 वाजता जिशान यांना अचानक फोन आला, ज्यामुळे ते कार्यालयातून घराच्या दिशेने निघाले। जिशान यांच्या निघण्याच्या 5 मिनिटातच बाबा सिद्दीकी आपल्या कार्यकर्त्यांना भेटत कार्यालयाबाहेर पडले। तेव्हा त्यांच्या गाडीच्या 100 मीटर अंतरावर अचानक बॉम्बस्फोटासारखा आवाज झाला। कार्यकर्त्यांना सुरुवातीला फटाके फुटत असल्याचं वाटलं, कारण काल दसऱ्याचा दिवस होता, परंतु आसपासच्या भागात तसा कोणताही उत्सव नसल्यानं त्यांना संशय आला। त्यावेळी ते सावध झाले, पण त्याच वेळी लगेच अचानक गोळ्यांचे आवाज ऐकू आले। कार्यकर्ते त्यांच्या गाडीपर्यंत पोहोचले असता त्यांनी 3 लोक पळताना पाहिले आणि बाबा सिद्दीकी रक्ताच्या थरोळ्यात आढळले। तेव्हा कार्यकर्त्यांनी तात्काळ क्षणाचाही विलंब न लावता त्यांना लीलावती रुग्णालयात आणून दाखल केलं। मात्र उपचारादरम्यान लीलावती हॉस्पिटलचे डॉक्टर नीरज उत्तमानी यांनी बाबा सिद्दीकी यांच्या नसा तपासल्या तर बंद होत्या, रक्तदाब बंद होता आणि गोळ्या लागलेल्या असल्यानं उच्च रक्तस्राव मोठ्या प्रमाणावर झाला होता। ICU मध्ये त्यांना शुद्धीवर आणण्यासाठी खूप प्रयत्न करण्यात आले, पण रात्री 11:27 त्यांना अधिकृतपणे मृत घोषित करण्यात आल्याचं सांगितलं जात आहे। धक्कादायक बाब म्हणजे ज्या ठिकाणी हा गोळीबार झाला तेथील पथदिवे देखील बंद होते, तसेच या परिसरात CCTV कॅमेरे देखील नव्हते। याच गोष्टीचा फायदा घेऊन आरोपींनी 2 बंदुकीतून एकूण 6 गोळ्या झाडल्या। यातील 3 गोळ्या सिद्दीकी यांच्या छातीत घुसल्या तर 1 गोळी त्यांच्यासोबत असलेल्या व्यक्तीच्या पायाला लागली। म्हणजे आता या हत्या प्रकरणातला एक महत्त्वाचा खुलासा म्हणजे सुरुवातीपासून या घटनेत एकच आरोपी होता असं सांगितलं जात होतं, पण आता दुसरी एक महत्त्वाची गोष्ट समोर आली आहे, ती म्हणजे बाबा सिद्दीकी कुठं राहतात, कुठं जातात, त्यांचं लाईव्ह लोकेशन काय आहे, ते कुणाला भेटतात, या सगळ्यांवर रेकी करणारा एक 4था आरोपी पण या प्लॅनिंग मध्ये सामील असल्याचं पोलिसांकडून सांगण्यात येत आहे। सध्या त्यातील हरियाणाचा कर्नल सिंग आणि UPचा धर्मराज कश्यप या 2 आरोपींना पोलिसांनी पकडलेलं असून त्यांची कसून तपासणी करण्यात येत आहे। तर तिसऱ्या आरोपीच्या शोधासाठी मुंबई गुन्हे शाखेची 4 पथकं राज्याबाहेर रवाना झाली आहेत। उज्जैन, बिहार, UP आणि दिल्ली या 4 ठिकाणी पोलिसांनी पथकं पाठवली आहेत। त्याचं नाव शिवानंद असल्याचं आतापर्यंत कळतंय। ते तिघे पंजाब मधील एकाच जेलमध्ये होते, तेव्हा त्यांची एकमेकांशी ओळख झाली होती, तेव्हाच त्यांचा बिश्नोई गँगशी संबंध आला होता। आता लवकरच त्या 3ऱ्या आणि 4थ्या आरोपीच्या मुसक्या आवळल्या जाणार आहेत असं बोललं जात आहे। त्यानंतर दुसरा धक्कादायक खुलासा म्हणजे पकडण्यात आलेल्या आरोपीचं गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई गँगशी संबंध असल्याचं सांगण्यात येत आहे। NDTV या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार त्या आरोपींनी आपण लॉरेन्स बिश्नोई गँगचे मेंबर असल्याचं पोलिसांना सांगितलंय अशी माहिती मिळते। नुकतंच अजित पवारांनी त्याबद्दल सांगितलंय, पण हत्या प्रकरणातले 3 आरोपी 28 वर्षांचे आहेत आणि ते लॉरेन्स बिश्नोई गँगसाठी काम करायचे अशी माहिती सूत्रांकडून देण्यात येते। पण लॉरेन्स बिश्नोई गँगचे मेंबर असले तरी त्यांनी बाबा सिद्दीकी यांना का मारला असा प्रश्न आहे। तर त्याबद्दल पोलिसांकडून असा अंदाज व्यक्त करण्यात येतोय की लॉरेन्स बिश्नोई गँगचे सलमान खानशी काही वाद आहेत, त्यातून त्यांनी काही वेळा सलमान खानला देखील मारण्यासाठी याआधी प्रयत्न केले होते, पण त्यात त्यांना यश आलं नाही। त्यांनी सलमानला काळवीट शिकार प्रकरणी माफी मागायला लावली होती, पण सलमानने माफी मागितली नाही। दरम्यान दहशत कायम ठेवण्यासाठी आरोपींनी सलमान खानच्या जवळच्या व्यक्तींना टार्गेट केलं। बाबा सिद्दीकी आणि सलमान खान यांचे अतिशय जवळचे संबंध होते आणि म्हणून सलमान खानला मेसेज देण्यासाठी बाबा सिद्दीकी यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या का असा संशय पोलिसांना आहे। तसंच आता लॉरेन्स बिश्नोई सारखंच SRAच्या वादातून सुद्धा हा प्रकार घडलाय का या दृष्टीनं पोलीस तपास करत आहेत। पुढे तिसरा खुलासा म्हणजे बाबा सिद्दीकी यांच्या हत्या प्रकरणातील 4 आरोपींनी 2 सप्टेंबर पासून कुर्ला भागात एक रूम भाड्याने घेतली होती। खोलीसाठी महिन्याला 14,000 रुपये भाडं देत होते। तिथं राहून ते मागच्या 2 महिन्यांपासून बाबा सिद्दीकी यांच्यावर रेकी करत होते। त्यांनी बाबा सिद्दीकी यांना मारण्यासाठी 2 लाखांची सुपारी घेतली होती, तसंच त्यांना ऍडव्हान्स पैसेही देण्यात आले होते। प्रत्येकी 50,000 रुपये ते वाटून घेणार होते। तसंच 9.9 mm
पिस्तूल त्यांना एका बंदूक विक्रेत्यानं कुरिअरनं पाठवून दिलं होतं. ते पिस्तूल अत्याधुनिक बनावटीचं असावं असा अंदाज व्यक्त केला जात आहे. कारण पहिला हल्ला झाल्यानंतर बाबा सिद्दीकी गाडीकडे पाहिले, पण सिद्दीकी यांची कार बुलेट प्रूफ असूनही 2 गोळ्या गाडीच्या काचेतून आतमध्ये शिरल्या. काल रात्री उशिरापर्यंत आरोपींची वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडून चौकशी सुरू होती. आरोपींची आजच वैद्यकीय चाचणी करून त्यांना न्यायालयात हजर केलं जाणार आहे. पुढचा धक्कादायक खुलासा म्हणजे 4थ्या आरोपीनं लोकेशन आणि आजूबाजूच्या गोंधळाची परिस्थिती पाहिल्यानंतर 3 हल्लेखोरांना कळवलं आणि त्यानंतर ते तिघे रिक्षानं घटनास्थळी आल्याची माहिती आहे. पुढे 3 आरोपी बाबा सिद्दीकी याची वाट पाहत त्या ठिकाणी थांबले होते. दुर्गा देवीच्या उत्सवामुळे तिथं मूर्ती विसर्जन होणार होतं आणि त्यामुळे तिथं असलेल्या गोंधळाच्या परिस्थितीचा फायदा घेता येईल असा त्यांचा प्लॅन होता. म्हणजे बाबा सिद्दीकी हे जिशान सिद्दीकी यांच्या ऑफिसमधून बाहेर पडले तेव्हा अचानक तिथे एक स्फोट झाला. स्फोट झाल्यानंतर प्रचंड धूर झाला. लोकांना वाटलं की हा फटाक्याचा धूर होता, मात्र तो फटाक्याचा धूर नव्हता. स्फोट झाल्यानंतर लगेचच 3 राऊंड फायर करण्यात आले. त्यानंतर लोक सिद्दीकी यांच्या गाडीच्या दिशेने पाहिले. जीव वाचवण्यासाठी बाबा सिद्दीकी तिकडे गाडीच्या दिशेने धावले होते, मात्र पुन्हा 2 राऊंड फायर करण्यात आले. अजित पवार यांनी बाबा सिद्दीकी यांच्या हत्येबद्दल असं म्हटलंय की राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, माजी राज्यमंत्री, विधिमंडळात प्रदीर्घ काळ राहिलेले माझे सहकारी बाबा सिद्दीकी यांच्यावर झालेल्या गोळीबाराची घटना अत्यंत दुर्दैवी, निषेधार्ह आणि वेदनादायी आहे. या घटनेत त्यांचं निधन झाल्याचं समजून मला धक्का बसला. मी माझा चांगला सहकारी, मित्र गमावलाय. या भ्याड हल्ल्याचा मी तीव्र शब्दात निषेध करतो. बाबा सिद्दीकी यांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. या घटनेची सखोल चौकशी करून हल्लेखोरांवर कडक कारवाई करण्यात येईल. हल्ल्यामागचा सूत्रधारही शोधण्यात येईल. बाबा सिद्दीकी यांच्या निधनामुळे अल्पसंख्याक बांधवांसाठी लढणारा, सर्व धर्म समभावासाठी प्रयत्न करणारा एक चांगला नेता आपण गमावलाय. त्याचं निधन हे राष्ट्रवादी काँग्रेसचं मोठं नुकसान आहे. जिशान सिद्दीकी, सिद्दीकी कुटुंबीय आणि त्यांच्या कार्यकर्त्यांच्या दुःखात मी सहभागी आहे. मंडळी, बातमी कळल्यानंतर सलमान खानने बिग बॉसचं शूटिंग थांबवलं आणि तो रडत रडतच लीलावती हॉस्पिटलमध्ये पोहोचला होता. विशेष म्हणजे सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार 15 दिवसांपूर्वीच बाबा सिद्दीकी यांना जीवे मारण्याची धमकी मिळाली होती. त्यानंतर त्यांनी त्याची माहिती अजित पवारांना दिली आणि केंद्र सरकारकडून Y+ सुरक्षा मिळवून घेतली. पण तरीही धमकीकडे दुर्लक्ष केल्यामुळं सिद्दीकी यांचा घात झाला. आरोपींनी 2 बंदुकीतून एकूण 6 गोळ्या झाडल्या. त्यापैकी 3 गोळ्या सिद्दीकी यांच्या छातीत घुसल्या तर 1 गोळी त्यांच्यासोबत असलेल्या व्यक्तीच्या पायाला लागल्याची माहिती समोर आली आहे. मंडळी, सध्या बाबा सिद्दीकी यांच्या हत्या प्रकरणानं मुंबईचं वातावरण आणि राज्याचं राजकारण ढवळून निघालंय. तुम्हाला हे खुलासे ऐकल्यानंतर काय वाटतंय? बाबा सिद्दीकी यांची हत्या सलमानला वॉर्निंग देण्यासाठी केली गेली असेल का? तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. सोबतच आपल्या विशेष भारी या YouTube चॅनलला देखील सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.